ट्रम्प सरकारची धोरणं आणि निर्णयांची शेअर बाजाराला मोठी झळ. ट्रम्पच्या शपथविधीपासून आतापर्यंत भारतीय गुंतवणूकदारांचं 45 लाख कोटी रुपयांचं नुकसान. ट्रम्प सरकारचा चीनला मोठा दणका. अमेरिका चीनच्या वस्तूंवर 104% कर लादणार. चीनकडून अमेरिकेवर आयात कर लादल्यानंतर ट्रम्प सरकारकडून अतिरिक्त कर लावण्याचा निर्णय. चीन आणि अमेरिकेच्या व्यापार युद्धामध्ये भारतीय शेअर बाजार गडगडला. दिवसाच्या सुरुवातीलाच निर्देशांक 323 अंकांनी घसरला. अमेरिकेच्या टेरिफ धोरणामुळे भारत चीनचे संबंध सुधारण्याची शक्यता. भारतातून आयात वाढवण्याचा चीनचा निर्णय. संबंध सुधारण्यावर देखील भर. भारताचे पंतप्रधान ट्रम्प विरोधात गप्प बसलेत. इतर देश ट्रम्प विरोधामध्ये उभे राहिलेत. मात्र मोदी गप्पच. व्यापार युद्धावरून संजय राऊतांची टीका. अमेरिकेतील टॅरिफ धोरणाचा कोकणामधील मच्छीमारांना देखील फटका. टॅरिफ धोरणामुळे कोळंबीवर 26% शुल्क भरावं लागणार. कोळंबीसाठी अमेरिका मोठी बाजारपेठ. वन्ना मेई नावाच्या कोळंबीला सर्वाधिक मागणी. रेपो रेटमध्ये 0.25% कपात. व्याजदर कमी होणार. ईएमआयमध्ये देखील कपातीची शक्यता. रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय. एसआरएतील भाडं थकवणाऱ्या विकासकांची संपत्ती जप्त करणार. गरज भासल्यास थकीत भाडं वसुलीसाठी या संपत्तीचा लिलाव करणार. राज्य सरकारचा मोठा निर्णय. आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर. नियमावलीनुसार शासकीय विभागांना परस्पर या संस्थांकडे कर्जासाठी प्रस्ताव सादर करता येणार नाही.